महाराष्ट्रात अशा पद्धतीने धमक्याचं राजकारण? ही धमकी नसून हा इशारा आहे, आम्ही देतोय. काय म्हणाले पवार साहेब? ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात, ज्या पक्षाच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार, आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं? कोणत्या भाषेत? ठीक आहे, तुम्ही गेलात ना, तुम्ही सुखानं नांदा. धमक्या, इशारे, पोलिसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले. माझं नाव शरद पवार आहे, जसं आम्ही म्हणतो. आम्ही शिवसैनिक आहोत. मंत्री गडकरी साहेबांना की महाविकास आघाडीत आणि उभारा, त्याच्यानंतर बावनकुळे असं म्हणतात की गडकरींना भारतीय जनता पार्टीत तिकीट दिलं आणि मोठ्या मताधिक्याने ते निवडून येईल. बावनकुळेंनी स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते. आपल्याला माहीत असेल विधानसभेला जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरीसारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे. त्यानं पुन्हा एकदा आपले निर्देश, आपल्या शंका या लोकांसमोर आणल्यात, देशासमोर आणल्यात. काल आपण पाहिलं असेल की जो लवाद आहे न्यायालयानं नेमलेला सर्वोच्च राहुल नार्वेकर यांचा, त्या लवादानं जो अन्याय केला आमच्यावर, म्हणजे सरळ सरळ चोर आणि लफंग्यांना त्यांनी पात्र ठरवलं. घटनेच्या 10व्या शेड्यूलनुसार जो पक्षांतरबंदी कायदा आहे त्यानुसार पक्षांतर केलेल्या या शिंदे गटातल्या आमदारांना अपात्र ठरवणं हे अपरिहार्य होतं. पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं. इतकंच नव्हे तर शिवसेना ही त्यांचीच, विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेना ही त्यांची असा निर्णय देऊन बरं का स्वतःचं हसं करून घेतलं. त्याविरोधात केलेल्या याचिकेवर काल न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीश यांनी सांगितलं आहे हा जो निकाल आहे हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाशी विसंगत आहे. विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष ठरत नाही, पक्ष संघटन कोणाचंही ठरत नाही. पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचं आहे याच्यावर पक्ष कोणाचाही ठरतो. पण लवादानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला, कारण त्यांच्यावर दबाव होता. हा जो लवाद म्हणून जो कोणी बसला आहे त्याने स्वतः 10 पक्षांतरे केलेली आहेत. ते कधी शिवसेनेमध्ये होते, कधी राष्ट्रवादीमध्ये होते, कधी अन्य कुठल्या पक्षात होते, आणि आता ते भाजपात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले. या सगळ्याची दखल काल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंदरीत निकालपत्रावर दिसत आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहे की लवादानं कोणताही निकाल दिला असला चोर मंडळाच्या बाजूनं तरी सर्वोच्च न्यायालयाने देशाला आशेची किरणं दाखवलेली आहेत.